श्रावण मास समाप्ती निमित्त श्री रेणुका माता मंदिरात बुधवारी 20 ऑगस्ट रोजी पुजारी चंद्रकांत भोपी, संजय कान्हव, भवानीदास भोपी व शुभम भोपी यांच्या हस्ते अलंकार पूजा संपन्न झाली। यावेळी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप आणि शिखर संस्थानचे महापुरुष वासुदेव भारती महाराज यांनी महाआरती केली। या प्रसंगी अरविंद देव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी व व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती। श्रावण मास समाप्ती निमित्त श्री रेणुका माता मंदिरात अलंकार पूजा संपन्न झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला। त्यानंतर शिखर संस्थानच्या महापुरुषांची पूजा पार पडली। तदनंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला। त्याचा मोठ्या प्रमाणात उपस्थित भाविकांनी लाभ घेतला। आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, म्हणूनी गुरुसी भजावे, 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 रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे। आज गडावर पुरंजनचा कार्यक्रम आहे। आज गडावर वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित केले जातात। आपल्यासोबत आज आहेत रेणुका मातेचे मुख्य पुजारी शुभम दादा भोपी, माऊली संभाजी भोपी। आज गडावर कुठले कुठले कार्यक्रम वगैरे असतात, आज भक्तांना जराशी माहिती मिळेल। आज परंजन, या परंजनाचं असं महत्त्व आहे, सर्वसाधारण आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण समाप्ती म्हणून परंजन प्रयोजन असं आपण नियोजन करतो। तर आई भगवती ही शंकराची अर्धांगिनी शिवशक्ती, त्या शक्तिपीठावर आपण दरवर्षी अनादिकालापासून परंपरा चालत आलेली आहे। तर आपण एक दिवस आधी महापुरुष म्हणजे दत्तशिखरला जे महंत आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो। तसेच पूर्ण तालुक्यातील जे भक्त आहेत, देवीचे भक्त असतील, गाववासी असतील, गावकऱ्यांना आमंत्रण दिले जातं आणि ते सगळे आज गडावरती येतात। तर सकाळी साधारण 6:30 वाजता आम्ही मातेच्या पूजेला सुरुवात केली। पूर्ण अलंकार पूजा आजच्या दिवशी देवीची करण्यात येते। पूर्ण देवीला सिंदूर लेपन, देवीचा मळवट भरून आज पुरणपोळीचं विशेष महत्त्व आहे। आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य, परशुरामाला परिवार देवतेला नैवेद्य अर्पण करून तसेच महापुरुष गडावर येतात रेणुका मंदिरामध्ये। ते आल्यानंतर त्यांचं पंचपाद्य पूजन करून गुरुची पूजा करून आम्ही त्यांची यथोपचाराने आरती वगैरे करून नंतर मग आपण त्यांना सगळ्यांना जेवायला देतो। त्यांचं भोजन झाल्यानंतर जे गावकरी आलेले आहेत, ते मातेचे भक्त आलेले आहेत, त्यांना आपण परशुराम मंदिराकडे विशेष म्हणजे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तसेच जे महिला भगिनी आहेत देवीच्या, त्यांना आपण साडी वाटप करतो महाप्रसाद म्हणून। त्यांना जेवणासोबतच साडीचं पण आपण वाटप करतो। आजच्या दिवशी वर्षातून हा एक खूप मोठा सण आहे आणि पूर्ण आपण मंदिर परिसर बघाल तर पूर्ण सजावट वगैरे केलेली आहे छान पद्धतीने आणि विशेष म्हणजे महापुरुषांची जी व्यवस्था आपण करतो आहे ते पण सगळं छान नियोजन झालेलं आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी।
फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।